Brought to you by V-Guard. आजच्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित सर्व आपले महायुतीचे पदाधिकारी, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, आपले आमदार नंदाताई म्हात्रे, माताजी चौगुले, आपल्या माधवीताई, गीता जैन, मीनाक्षीताई, अभिजित तानसे, RPIचे आपले भास्कर, सर्व तिकडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, आनंद परांजपे आणि आपले भगत वगैरे सर्व. व्यासपीठ आपलं खूप मोठं आहे, सगळ्यांची नावं घेत नाही आणि राहिले असतील ते ज्यांनी मला ही नावं लिहून दिली त्याचा दोष आहे. आणि बाहेर इथे सर्व समोर उभे आहेत आणि येताना पाहिलं मी बाहेर पण उभे आहे. हे सगळ्यांनाच माझा जय महाराष्ट्र, सगळ्यांना धन्यवाद. कारण हॉल सगळा संपूर्ण भरला आहे खचाखच. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. ही खरं म्हणजे महायुतीची ताकद आहे. आणि महायुती या राज्यात मध्ये 48 जागा लढती आहे. मी अनेक ठिकाणी फिरतोय, अनेक मतदारसंघात गेलो. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणामध्ये सगळीकडेच मी फिरतोय. टप्प्याटप्प्याने आपलं मतदान होतंय. पहिला टप्पा झालाय, दुसरा टप्पा झालाय. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार. खरं म्हणजे नरेश म्हस्के यांचा आता 5वा टप्पा आहे. 20 तारखेला आपलं मतदान आहे. तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो, पहिल्या आणि टप्प्याचं मतदान जे झालेलं आहे यामध्ये महायुती प्रचंड मताधिक्याने विजय होणार. भर उन्हाळा कडाक्याचा 45-46 डिग्री तापमान असताना मी पाहिलं आपले कार्यकर्ते अतिशय मनापासून काम करत होते आणि मतदारांपर्यंत पोहोचत होते, मतदारांना विनंती करत होते, मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणत होते. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी थोडी कमी झालेली आहे आणि म्हणून या तिसऱ्या टप्प्यात आपल्याला 7 तारखेला जे आहे, परवा, उद्याच यामध्ये जिकडे जिकडे आपले लोक आहेत त्यांना सांगणं की मतांचा टक्का वाढवणं. सकाळी 7 पासून जे आपले याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम पोलिंग एजंट, पन्ना प्रमुख आणि गट प्रमुख आणि आणखी काय काय त्यांना नावं आहेत आणि त्याच्यावर मॉनिटर करणारे आपल्याला प्रमुख पदाधिकारी यांनी हे मतदान करून घेणं आवश्यक आहे. खरं म्हणजे आदल्या रात्रीच आता पन्ना, भारतीय जनता पक्षाचा तर पन्ना प्रमुख एका बूथवर 30 लोक असतात. त्यामुळे त्याला एक पान घेऊन गेला आणि त्यामध्ये किती कुटुंब, एक 7-8 कुटुंब, 10 कुटुंब असतात. 30 मतं एका पानावर. तर अगदी सोपं काम केलेलं आहे. तसंच शिवसेनेने, राष्ट्रवादीने, मनसेने आणि RPI आहे, आपल्याकडे रिपाई आहे, आणखी आपले मित्र रासप आहे. खूप सगळे पक्ष आपल्या बरोबर आहेत. कवाडे गट, आठवले गट, सगळे लोक आणि मनसेचे लोक पण सगळीकडे मी पाहतोय की मी काल कोल्हापूरमध्ये होतो, हातकणंगलेत होतो. खूप मनसेची लोक एकदम दिल से कामाला लागलेले आहेत. आणि राज ठाकरेंचं कसं आहे, मोकळ्या मनाचा माणूस आहे. अगदी मोकळा ढाकळा त्याचा स्वभाव आहे. जे रोकटोक ते बोलायचं, पोटात एक ओठात एक नाही. कोत्या मनाचा माणूस नाही, मोठ्या मनाचा आहे. त्यामुळे एकदा त्यांनी सांगितलं आम्ही करतो म्हणजे करतो. तसेच आमची राष्ट्रवादी कामाला लागली आहे, RPI लागलेली आहे, शिवसेना भाजप तर आहेच,
आणि बाकी सगळे गट जे आहेत हे कामाला विविध संघटना आपल्याला सपोर्ट करतायत. खूप मोठ्या प्रमाणावर महायुती सोबत येतात, कारण गेल्या महायुतीने 2 वर्षात केलेली कामं जी आहे ही लोकांसमोर आहे. आपण छोटे छोटे मंडळ केलेत, महामंडळ. त्या महामंडळाच्या माध्यमातून त्या समाजाला आपण न्याय देण्याचं काम केलेलं आहे. हे शेवटी हे सरकार कुणाचं आहे? हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आणि सरकार सर्वसामान्यांचं असल्यामुळे सर्वसामान्य जे घटक आहेत त्यांना न्याय देण्याचं आपण काम केलं. मगाशी केळकर साहेब म्हणाले की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी गेले 10 वर्षामध्ये जे काम करत आहेत, जो विकास त्यांनी केलेला आहे, या देशाला प्रगतीकडे नेलेलं आहे. आपल्या देशाचं नाव जगामध्ये अभिमानाने घेतलं जातं, याचा साक्षीदार मी आहे. मी ज्या स्वित्झर्लंडला डावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होतं त्यावेळेस गेलो, तो मला खूप देशाचे मंत्री भेटले, प्रधानमंत्री भेटले, प्रमुख राष्ट्राध्यक्ष भेटले. पण त्यावेळेस एक जाणवलं, ते मला म्हणायचे मोदी साहेबांनी तुमचं कसे संबंध आहे? तर मी त्यांना सांगतो, मोदी साहेबांनी आम्ही एकच आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही राज्याचं सरकार चालवतोय, डबल इंजिनचं सरकार चालवतोय. आणि तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्या वेळेस मी गेलो त्यावेळेस नवीन सरकार आपलं स्थापन झालं होतं गेल्या वर्षी. त्यावेळेस देखील जगातल्या अनेक देशांनी महाराष्ट्राला पसंती दाखवली. 1,37,000 कोटीचे करारनामे सह्या झाल्या आणि मोठ्या आपुलकीने त्यांना विश्वास होता की हे सरकार नवीन आहे आणि नवीन सरकार आपल्याला मदत करेल. आणि त्याचं 80% काम नुसतं पेपरवर नाही, 1,37,000 कोटी, तर त्याचं एक्झिक्युशन सुरू झालं 80%. आज 80% काम सुरू झालं, जागा दिली, परमिशन दिली आपण. आणि यावेळेस मी गेलो त्यावेळेस 3,73,000 कोटीचे MOU सांगितले, 3,73,000 कोटी. त्यामुळे हे आपलं राज्य जे आहे हे राज्य आता उद्योग स्नेही झालेलं आहे. आणि तिकडे मला ज्यांनी कमिटमेंट केली त्यांनी इकडे देखील 1,00,000 कोटीचे करारनामे सह्या केले. कारण हे सरकार जे काम करणार आहे, मी आपल्याला एवढंच सांगतो, बाकी ठिकाणी तर सगळे लोक जातात, पण गडचिरोली हा नक्षलवादी एरिया आहे, हा आदिवासी बहुल इलाका आहे, फार मागास आहे आणि तिथं नक्षल्यांचा प्रभाव होता. मी जेव्हा पालकमंत्री होतो त्यावेळेस मी स्वतः एक सुरजागडचा मायनिंग प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला. खूप अडथळे आले, मुख्यमंत्र्यांनी मला सपोर्ट केला नाही, पोलीस सपोर्ट करत नव्हते. DG म्हणाले नक्षलवाद्यांचा हल्ला होईल, पोलीस मारले जातील, आपले नागरिक मारले जातील. मी म्हणालो नक्षल मोठा का सरकार मोठं? तुम्हाला जर करायचं नसेल तर मी स्वतः तिथे उभा जाऊन प्रकल्प सुरू करेन. आणि मग मी जाऊन ते तिथला प्रकल्प सुरू केला. आज 10,000 लोक तिथं काम करतात, 10,000 लोक. आज त्याच कंपनीने 25,000 कोटी रुपये आणखी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय घेतला. आता ते अमित भाईंच्या हस्ते आपण त्याचं सुरुवात करतोय. 15,000 लोक तिथं काम करतील. आता टाटा, मित्तल, हे जिंदाल, हे सगळे लोक येऊ लागले, बोले आम्हाला तिथं काम सुरू करायचं आहे. आज तिथं डेव्हलपमेंट सुरू झाली, लोकांच्या हाताला काम मिळालं. टाटा टेक्नॉलॉजीने 300 कोटी रुपये खर्च केले. तिथे त्यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं. इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन या ठिकाणी सुरू झाल्यानंतर 5,000 लोकांना दरवर्षी ट्रेनिंग मिळणार आणि त्यांना प्लेसमेंट मिळणार, नोकऱ्या मिळणार आणि त्याचबरोबर ते स्वतःचा उद्योग देखील सुरू करतील. हे आपण तिथे बदललं. एक गडचिरोली सारखा जिल्हा जो आदिवासी नक्षलवाद, तिथे आपण हे करू शकलो. हे राज्याचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. आणि नक्षलवाद काय नाही, पोलिसांना सांगितलं दिसतं अशाने ठोकून टाका आणि नक्षलवाद कमी झाला. जे उरलेत ते आता सरेंडर झालेले आहेत आणि आपल्याकडून पळाले. ते मध्य प्रदेशमध्ये गेले, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेस त्याला पणाव देत होतं. आता बीजेपीचं सरकार आहे, आता तिथून देखील ठोकून टाकतील त्यांना. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम करेक्ट होऊन जाईल. आणि नरेश मस्के मगाशी म्हणाले की फार मी हरिश्चंद्र, प्रेमळ सगळं आहे, पण जेव्हा ठरवतो तेव्हा करेक्ट कार्यक्रम करतो. 2 वर्षापूर्वी केला आपण, त्यामुळे त्याच्यात मी जात नाही परत, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता फक्त विकास विकास विकास.
डेव्हलपमेंट हाच अजेंडा आमचा. त्यांच्याकडे ना अजेंडा, ना झेंडा, ना नेता. काय आहे का त्यांच्याकडे? अरे म्हणतात 1-1 वर्ष वाटून घेऊया प्रधानमंत्री. हे काय महापौर पद आहे काय? महापौर पण 2.5 वर्षाचा असतो. अरे आपल्याकडे नेता आहे, मजबूत नेता. त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी. तिकडे नीती आहे, नियत आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे. तिकडे कट कमिशन करप्शन, तिकडे नेशन फर्स्ट. हा फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून 24 तास काम करणारे मोदीजी थकत नाही, थांबत नाही. आज 10 वर्षात एक पण सुट्टी नाही घेतली. भेटेल असा प्रधानमंत्री बघितलाय? असा प्रधानमंत्री सभा घेतात भिंगरी सारखे, पायाला भिंगरी लावून, पोटात दुखतंय समोरच्या लोकांना, इकडे येतात सारखे, इकडे येतात सारखे. का बंदी आहे का? इकडे येतात मी तुमचा कार्यक्रम करायलाच येतात ना ते. तुमचा पुरा कार्यक्रम करूनच जाणार ते. मी इथं कोल्हापूरमध्ये 2 दिवस थांबलो. सगळे पत्रकार मला विचारतात, विरोधक विचारतात, उबाटा विचारते, आणि ते राऊतचं नाव मी नाही घेत. मुख्यमंत्री 2-2 दिवस थांबतात. अरे मी बोललो इथे का गुन्हा आहे का थांबणं? माझ्या कार्यकर्त्यांचा प्रचार करायला येतोय मी कार्यकर्ता बनूनच इथे आलोय, मुख्यमंत्री म्हणून नाही. आणि बोललो विरोधकांना माहित आहे मी तिथं बसतो, तिथं त्यांचा बाजार उठवून टाकतो. त्यामुळे शेवटी आपण कार्यकर्ते आहोत. आज मी मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा माझ्यातला कार्यकर्ता आजही जिवंत आहे. आजही तो कार्यकर्ता काम करतोय. कालही करत होता, उद्याही तसाच कार्यकर्ता म्हणून काम करा. शेवटी मुख्यमंत्री पदाची हवा ज्यांच्या डोक्यात गेली त्यांचं काय झालं माहित आहे? एका सहीला म्हणाले एवढा पॉवर आहे, एवढी ताकद आहे मला सांगायची. अरे पण ती सही तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीवर करा, त्याची पॉवर वापरा, कोणाचा जीव वाचवा. 2.5 वर्षात फक्त 3 कोटी रुपये वाटले. या एकनाथ शिंदेने 1.5 वर्षात 222 कोटी वाटले. आता पण इथे जाताना मला येताना एक माणूस भेटला, मुख्यमंत्री सहायता निधी. माझा पहिला पेन निघतो आणि ते सही होऊन जाते, त्याचा जीव वाचतो. आणि पूर्वी काय ते पेन होता का वापरतो आम्ही? पेनच नव्हता. माझ्याकडे 2 पेन ठेवले. मला वाटतं मी एवढ्या सह्या केल्या माझ्या 1.5-2 वर्षाच्या काळात, आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तुटले असतील. आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढा प्रवास केला, याचा मोजमाप केलं तर मला वाटतं सगळे रेकॉर्ड तुटतील. मी राज्यभर फिरत असतो. मी परवा राज्याच्या बाहेर पण गेलो. प्रल्हाद जोशींनी मला बोलवलं, बोले आपको आना है. मला पत्र आले, अरे इकडे येऊ नका, इकडे येऊ नका, इकडे असं आहे, तिकडे तसं आहे. मी गेलो, 3 सभा घेतल्या प्रल्हाद जोशींकडे. काय क्राऊड आहे तिकडे. चालते माझी सगळीकडे थोडी. आणि काय म्हणजे मला पण समाधान वाटलं. अरे तिकडे आपले एवढे चाहते आहेत. प्रल्हाद जोशींनी मला 4-5 वेळा सांगितलं या. गेलो मी जिथे, जेव्हा मला जिकडे बोलवतात मी तिकडे पोहोचतो. आणि शेवटी बघा, एक सर्वसामान्य लोकांना काय वाटतं, हा साधा माणूस, आपल्यातला माणूस, हा आपला मुख्यमंत्री आहे. एक सिम्प्लिसिटी आणि ऍक्सेसिबिलिटी 2च पाहिजे आपल्याला. हीच माझी ओळख आहे. कारण जिकडे जातो तिकडे लोकांचे चेहरे मी वाचतो, चेहऱ्यावर आनंद मला दिसतो. मग मला सांगा, आता कोणी गेला इकडे आला आपल्याकडे, रात्री 3 वाजता विजय करंजकर म्हणून नाशिकचे जिल्हा प्रमुख उभाटाचे त्यांनी प्रवेश केला आपल्याकडे 3 वाजता. आता त्याला सांगणार चांगला होता तोपर्यंत चांगला आहे, गेला की कचरा, गेला की गद्दार. एवढे हजारो लाखो लोक, सगळे कचरा. हे सगळे गेल्यावर तुमच्याकडे राहणार काय? हा म्हणजे एवढा छोटा कचऱ्याचा डब्बा ठेवी काय होणार? म्हणून डस्टबिन पण मोठी असते रे बाबा. आणि म्हणून मी एकच सांगतो, सर्व कार्यकर्ते तोलामोलाचे असतात. पण का निर्णय घेतात? हा आम्ही एवढा मोठा निर्णय टोकाचा का घेतला? का निर्णय घेतला? कारण तेवढं मोठं कारण, एवढी टोकाची भूमिका तुम्ही घेतली आम्हाला संपवण्यासाठी. मी चॅनलला पण म्हटलेलं आहे, मी आपल्याला वस्तुस्थिती सांगतो, सत्य परिस्थिती सांगतो.
मी त्या सरकारमध्ये होतो. प्रताप सरनाईक पण होते, सगळे आमचे संजय केळकर बिळकर सगळे होते. गीता जैन तिकडे आहे, मंदाताई आहे. काय परिस्थिती होती 2.5 वर्ष. कुणाला कोण भेटत होत? काही नाही. न भेटणं तर दूर, बोलणं तर दूर, कधी कुणाचा पेपर हातात घेणं तर दूर. असं पेपर यायचा आणि ते आशिष सिंगकडे याला द्या. असं कधी सरकार चालतं का? घरात बसून सरकार चालतं? फेसबुक लाईव्ह करून सरकार चालतं? मुख्यमंत्री पद हे किती मोठं आहे. 24 तास माणूस जागा पाहिजे, जागृत पाहिजे. असं चालत नाही सरकार. आम्ही त्यांना सांगितलं हे सरकार आपलं चुकीच्या पद्धतीने चाललंय. आपण शिवसेना भाजपचं गठबंधन सरकार जे होतं, आपण निवडून शिवसेना भाजपवर आलो, त्याच्याबरोबर सरकार करूया. पण त्यांना 5 वर्ष तिकडे बसायचं होतं खुर्चीवर. 5 वर्ष. मला आता 2.5 वर्ष होतील, आपण सोडून दिलं. मोदीजींना पण सांगून कबूल करून आले आणि इकडे 12 बीजेपीच्या लोकांना सस्पेंड केलं. का? तर संख्या कमी व्हावी म्हणून. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल मीडियामध्ये, 4-5 लोकांना जेलमध्ये डांबण्याचा त्यांचा प्लॅन झाला. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस पण होते. मला स्वतः त्यांनी सांगितलं देवेंद्रचं सगळं माझ्याकडे आलेलं आहे, त्याच्या भावाचं आलेलं आहे, त्याच्या मिसेसचं आलेलं आहे. आता मी काय देवेंद्रला सोडत नाही, मी घालतो जेलमध्ये. त्याच्या आधी केळकरांना माहिती ना आपला तो गिरीश महाजनचा तर मोका फिट झाला होता. मला असं काय करणं योग्य नाही. नाही, मला आता करायचं काय करायचं म्हणजे बीजेपीला घाबरवायचं, त्यांचे लोक आतमध्ये घालायचे आणि 20, 25, 30 लोक बीजेपीचे आमदार फोडायचे. प्लॅन पूर्णपणे तयार होता. आता मी म्हणालो हा प्लॅन तयार सक्सेस झाला तर माझा प्लॅन फेल व्हायचा. मग मी सांगितलं आपणे को, आणि त्यांनी त्याला मला बघा, देव आपल्या परमेश्वर आपल्या पाठीशी असतो आणि त्यांना ते काय अवदसा आठवली आणि वर्धापन दिनामध्ये त्यांनी नको नको ती भाषा वापरली. आईचं दूध विकणारी लोक टोळी काय काय केलं. आणि मला लोकसभा, आपल्या राज्यसभा, विधान परिषदेच्या प्रक्रियेतून अगदी बाहेर असं पडून दिलं. अरे काय एवढा फेकावं आहे का मी? एवढं हलक्याने तुम्ही मला घेता? तुम्ही मला ओळखलं नाही. श्रीकांतच्या आईला मी जेव्हा सांगितलं हे सगळं, तेव्हा ती मला बोलली बाळासाहेबांचा मुलगा असून त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही, त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही. मी बोललो बघ, हे सगळे अशा गोष्टी आहेत. या लोकांना आत घालून पार्टी फोडायची आणि मलाही संपवायचं. माझी सुरक्षेचा विषय असेल, माझ्या एका केसमध्ये नाव घालण्याचा विषय असेल, मी त्यांच्या मंत्रिमंडळात आणि माझा एका केसमध्ये खोटं नाव गोवण्याचा प्रयत्न, ते कारस्थान त्यांनी केलं. कसं राहणार एकनाथ शिंदे? राजकीय अस्तित्व संपवणं हे काही सोपं नसतं. मी कोणाच्या आडवा पण नव्हतो. मी कधी कोणाकडे कधी पद मागितलंही नाही. आनंद दिघे साहेबांनी मला हे उभं केलं. जेव्हा मी कोल्हापूर झालो होतो, जेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा एका दुःखद प्रसंग आला, तेव्हा माझ्या पाठी दिघे साहेब उभे राहिले. बोले उभा राहा तू, आता एकनाथ तू पुढे ये, बाहेर ये. आता तू लोकांसाठी काम करत आहे, समाजासाठी काम करत आहे. शब्द आजही माझ्या कानात आहे. कधी मी मागितलं नाही. मी सभागृह नेता पण मागितलं नाही. जेव्हा तो प्रसंग झाला तेव्हा मला त्यांनी बोलवून घेतलं टेंबी नाक्यावर, खांद्यावर माझा हात टाकला. ते झाड आहे वीर तिकडे घेऊन गेले. मला म्हणाले एकनाथ तुला मी जबाबदारी देणार आहे. मी बोलले साहेब नाही मी पार पाडू शकत. मी आता माझी ते मानसिकता नाही आहे तेवढी. मला बोले तू नाही म्हणू नकोस. मला फार त्यांनी आग्रह केला. ते माझ्यासाठी दैवत होतं. मी त्याचा शब्द मोडू शकत नव्हतो. मला थोडा अवधी द्या. आणि मग मला थोडं आणखी मला तेवढी ताकद माझ्यात नाही आहे. मग त्यांनी मला सांगितलं नाही तू आहे सांभाळशील, मला विश्वास आहे. मग मी वैष्णोदेवीला जाऊन दर्शन घेऊन आलो. मला सभागृह नेते पद त्यांनी देऊ केलं, पत्र तयार केलं. आता ते सिनेमात जे तो मगाशी तुम्ही सांगितलं की राजन विचारे यांनी स्वतःहून आले
आणि हे दिले सगळं खोटं आम्ही दाखवलं. आता दुसऱ्या सिनेमात ते खरं दाखवणार आहे, कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं दिघे साहेबांनी. त्यांनी राजीनामा दिला नाही. ते बोले राजीनामा दे आणि टेबलवर ठेव. त्यांनी दिला नाही. तो रघुनाथ मोरेंच्याकडे गेला. त्यांना सांगितलं हे काय चालू आहे, माझं पद काढून घेत आहेत. मोरे साहेब खूप समजदार होते. म्हणजे त्यांनी निर्णय घेतलाय तो काही जाणीवपूर्वक घेतलेला आहे, विशिष्ट परिस्थितीत घेतलेला आहे. तू बिलकुल काय इकडे तिकडे काय बोलू नको. दिघे साहेबांना देखील नको नको ते बोलला. तो सगळं बोलला. दिघे साहेबांनाही बोलला. हे आम्हाला सगळं माहिती आहे. मला पद नकोच होतं. मी शेट्टी साहेबांना सांगितलं साहेब असं करू नका. साहेबांनी त्याला बोलून मग साहेबांच्या भाषेत आनंद आश्रमात आतल्या खोलीमध्ये हे करायला लागलं. आम्ही सिनेमात दाखवलं ते एवढं उलट चांगला दाखवलं आम्ही एकदम. पण चांगला नाही तो, बिलकुल नाही. मगाशी नरेशने सांगितलं ते बरोबर. मला काल एका पत्रकाराने विचारलं 2 शिष्य उभे आहेत तर कोण लोक कोणाच्या मागे उभे राहतील. तर मला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील. तर मला असली कोण आहे बोल नरेश. नकली कोण आहे बोलतो तो नकली. कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केली. दिघे साहेबांना ज्यांनी कायम त्रास दिला, दिघे साहेबांच्या बरोबर व्यक्त करायची भावना संजय केळकर यांना पण माहित आहे की ते व्यक्त करायचे. आणि म्हणजे एवढे इमोशनल व्हायचे की मी एवढं करून सुद्धा मला काय उपयोग आहे. आणि त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी उभे करत दिघे साहेबांचं कोण टिकणार. त्यांचं देव मानत होते. बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली होती. आणि त्यांच्या समोर तुम्ही याला उभं कर त्याला उभं कर असं करून चालते का कुठं. आणि त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते. त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं. एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून गेलं त्याच्या जीवाला काय वाटेल, तो तर आत्महत्याच करेल. आणि त्याच्यासाठी तर मग कुणीतरी सांगितलं दिघे साहेबांचं तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा, तेव्हा तर पालघर आणि ठाणे एक होता, ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय, नाशिक काय, मालेगाव काय, हे रायगड काय, एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार, सगळे दिघे साहेबाबरोबर जातील. मग ते थांबले. राज ठाकरेंच्या बद्दल जेव्हा दिघे साहेबांनी म्हणाले अरे कुणाला विचार करताय नेता बनवायचं. उद्धव ठाकरेंच्या बद्दल कार्याध्यक्ष जेव्हा द्यायची परिस्थिती होती, अभिजित इकडे आहे म्हणून सांगतो, त्याचा साक्षीदार मी आहे. जेव्हा दिघे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं बोले या राज ठाकरेंनी खूप मेहनत केली आहे त्यांच्याबद्दल पण विचार करा. फटाफट दिघे साहेबांना फोन आले. दिघे साहेब गाडीत बसले, 2 दिवस कोणाला भेटले नव्हते. एवढा त्यांचा मानसिक त्यांना जे काही त्रास झाला त्याच्या मागे कोण आहे. दिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं आहे त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होतं. ते म्हणाले आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे कुठे आहे. मला त्यांची प्रॉपर्टी, फकीर माणूस, सगळं वाटणार दोन्ही हाताने, त्या शाखेमध्येच राहणारा, ना त्यांचं घर ना बिल्डिंग काहीच नाही. मला फार त्यावेळेस वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो. परंतु शेवटी नाईलाज काम करावं लागलं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या सांगण्याचा उद्देश एवढा आहे की दिघे साहेब हा ठाणे जिल्हा आहे आपला, आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला वाटत होतं की ठाणे आपल्याला मिळणार नाही, पण मी वरिष्ठ पातळीवर सांगितलं ठाणे यांच्याबद्दल आमचं इमोशन आहे, आनंद दिघे साहेबांची संवेदना आहे. एक मतदारसंघ महत्वाचा नाहीये, बीजेपी आणि शिवसेना एकच आहे. मी जेव्हा हा कार्यक्रम केला, मोठा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या वेळेस मी तुमच्या वरिष्ठांना सांगितलं मी माझं काम केलेलं आहे, आता तुम्ही तुमचं काम करा. आणि मग त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण, खरी शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्या हातात दिला. म्हणून मी मोदी साहेबांना आणि अमित भाईंना खूप धन्यवाद देतो की ते ताकदीने मागे उभे राहिले. नड्डाजींना धन्यवाद देतो, ताकदीने राहिले. देवेंद्रजी माझ्या सोबतच होते, कुठल्याही पदासाठी मी गेलो नाही.
तुम्हाला मी सांगतो, गुवाहाटीला असताना मला अनेक लोकांचे फोन आले, परत या, मुख्यमंत्री बना. मी नावं सांगत नाही, योग्य वेळी नावही मी सांगेन. परत या, मुख्यमंत्री बनवतो, यांना उतरवतो. पण मला काही बनायलाच नाही आलो मी इकडे. माझा उद्देश वेगळा आहे. शिवसैनिकाचं खच्चीकरण होत आहे, शिवसेना संपती आहे, आमदारांचं खच्चीकरण होतंय. आमदार उद्या कसे जाणार मतदारसंघात, काय तोंड घेऊन जाणार, काय प्रचार करणार, कुठलं काम केलंय म्हणून सांगणार. विकास निधी आहे, प्रकल्पाला निधी आहे, कशाला निधी आहे, 4 अधिकारी आपले आहे, काही नाही. मग कसं करणार आपण? आणि मग मी तो निर्णय घेतला. आणि मग तो निर्णय घेतला, तो लोकांना पटला पण. 2 वर्षात आम्ही काम केलं, डेव्हलपमेंट, विकास केला. आणि या विकासाच्या मुद्द्यावर आज आपण निवडणूक लढवतोय. आणि म्हणून खरं म्हणजे किती शिव्या देतात. रोज सकाळी उठले की तो भोंगा वाजतो आणि दुपारी दुसरा भोंगा वाजतो. तुम्ही आम्हाला गद्दार किंवा मेंदे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही. 2019ला खरी बेईमानी आणि विश्वासघात मी केला त्या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर, बीजेपी बरोबर, भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलं. का? मुख्यमंत्री बनायचं म्हणून. तुम्ही त्यावेळेस जसे निकाल आले, त्या निकाल आल्याबरोबर तुमचं स्टेटमेंट काय होतं? आम्हाला सर्व दरवाजे मोकळे आहेत. कशासाठी? म्हणजे तुम्ही सगळं प्री प्लॅन ठरवलं होतं. तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं होतं एन केन कशाही. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यासाठी खूप काम केलं, तुमचं प्रत्येक काम केलं, तुमचा शब्द पडू दिला नाही. पण 50 फोन त्यांनी केले, एकही फोन यांनी उचलला नाही. एकही फोन यांनी उचलला नाही. एवढे कृतज्ञ कोण असू शकतात? आणि म्हणून मग मी सांगितलं त्यांना काय करायचं. बोले काय नाही, आम्हाला हे फसवणार बीजेपी, आम्हाला 2.5 वर्ष कमिटमेंट दिले ती पाहिजे. आणि मग ते तसं पुढचा इतिहास तुम्हाला माहित आहे. कुठली कमिटमेंट नाही. अमित भाई मला स्वतः बोलले, मी कुठल्याही बंद दरवाजाच्या आड काम करत नाही, माझं सगळं उघडं असतं. आणि फक्त मुख्यमंत्री बनायच्या लालसेपोटी त्यांनी हे सगळं केलं. काय मिळालं त्यांना? माणसं गेली सोन्यासारखी, पक्ष गेला, बाळासाहेबांचे विचार गेले. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो. बाळासाहेबांचे विचार आज आपल्या सोबत आहे, धनुष्यबाण आपल्या सोबत आहे, या महाराष्ट्रातली जनता आपल्या सोबत आहे. आणि मोदीजी आणि अमित भाई स्वतः सांगतात ही असली शिवसेना एकनाथ शिंदेची आहे, नकली शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे. मला पत्रकारांनी विचारलं, मी म्हणाल बरोबर आहे. त्यांच्यावर बाळासाहेबांचे विचार, ती शिवसेना खरी, त्याच्याकडे धनुष्यबाण, ती शिवसेना खरी. फक्त त्यांना पैसे पाहिजे. तुम्हाला हे मी सांगतो, त्यांना ना धनुष्यबाण पाहिजे, ना बाळासाहेबांचे विचार पाहिजे, त्यांना संपत्ती पाहिजे. बाळासाहेबांनी जे करू नका ते म्हटले, त्यांनी मुद्दाम केलं. आणि फक्त त्यांना पैसे पाहिजे. आपल्या महाशिवसेनेच्या शिवसेनेला आपल्याला शिवसेना भेटल्यानंतर तुमच्या शिवसैनिकांच्या खात्यातले 50 कोटी रुपये विड्रॉ करून त्यांनी घेतले. हे पाहिजे त्यांना. मी म्हणाल देऊ नका, आपल्याला ते नको. आपल्या बाळासाहेबांचे विचार हीच आपली संपत्ती, हेच आपलं ऐश्वर्य. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, ठाणे हा धर्मवीर आनंदीगे साहेबांचा बालेकिल्ला. आणि म्हणून ठाणे आपल्याला भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी लढवायला महायुतीमध्ये दिला. त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच आभार मानलेले आहे. आणि नरेश म्हस्के सारखा एक कार्यकर्ता आपण दिलाय निवडणुकीमध्ये. मला काही लोक विचारतात, काय नरेश म्हस्के आणि राजन विचारे, राजन विचारे कुणाबरोबर निवडून येत होता? अरे हे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत होते बिना पैशाचे. पैसे पण देत नव्हता, वडापाव पण पैसे तर आपण घेतच नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे त्याच्याकडे काय मिळणार पण नाही. आणि पैशाचा विषय आपल्या पक्षात नाही. अरे पण साधं विचारपूस तर करायची होती, तेही नाही. आणि म्हणून कितीतरी लोक बोलले याचं काम आम्ही नाही करणार. मला काम नाही केलं तर मग माझ्याशी गाठ आहे.
हे काम तुम्हाला एकनाथ शिंदे उमेदवार समजून करायचं आहे. अरे हेमंत, हा बघा इकडे साक्षीदार आहे. काम तुम्हाला एकनाथ शिंदे उमेदवार म्हणून करायचं आहे. तेव्हा ते काम झालं आणि निवडून आल्यानंतर मी एवढ्या लाखांनी आलो, तेवढ्या लाखांनी आलो. अरे तुमचं काय कर्तृत्व आहे? अरे मोदी साहेबांकडे बघून मतं पडली आणि मेहनत केली महायुतीच्या सर्व लोकांनी, म्हणून विकासावर मतं केली आज. म्हणून ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि या ठाण्यात दिघे साहेबांचं नाव न घेता आपल्याला पुढे जाता येत नाही. नरेश म्हस्केने सांगितलं खरं म्हणजे मगाशी की काय ते उत्सव आपल्या पुढे नेले ना, नवीन उत्सव केले, देवीचा उत्सव, गोविंदा उत्सव आणि काय आणखी सराव परीक्षा. अरे डुप्लिकेट काम करून असले होता येतं का? नाही होत आहेत. आणि म्हणून राजनचा सीझन आता संपला आणि नरेशचा विजय होणार चांगला. पण नरेश म्हस्के, तुम्ही मगाशी म्हणालात मी जसं आहे तसंच राहतो, तसं नाही, तुम्हाला बदलायला लागेल. केळकर साहेबांची मागणी आहे. ठीक आहे, कधी कधी काही गोष्टी होऊन जातात, पक्षासाठी बोलतात ते, कधी कधी काही झालेले असतील. माणूस आहे शेवटी. पण आता खासदार झाल्यानंतर हे सगळं आपल्याला बदलायचं. नगरसेवक, महापालिका, आमदार यांच्या कुठल्याही कामामध्ये आडकाठी आणायची नाही. बिलकुल. तुम्हाला आता महापालिका नाही, तुम्हाला लोकसभा, संसद भवन. काळजी करू नका, मी तर इथंच आहे ना. त्यामुळे एक चांगल्या कार्यकर्त्याला आपण संधी दिलेली आहे. गेले अनेक वर्ष तो काम करतोय. आणि तुम्हाला मी सांगतो बघा, ज्यांना तिकीट मिळाली नाही ते काय त्या पदाला लायक नव्हते असं नाही आहे. आपल्याकडे एक से बढ़कर एक पदाधिकारी आहे, एकाहून एक पदाधिकारी चांगलं काम करणारे आहे. पण मला काही लोकांना इथे ठेवायचं आहे, काही लोकांना तिकडे पाठवायचं आहे, काही लोकांना कुठे ऍडजस्ट करायचं, असं सगळं करायला लागतं. एका ठिकाणी सगळे जाऊन चालणार कसे? तिकीट एकच आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो एकच की आपल्याला ही निवडणूक ते काय विषय घ्यायचा आपल्याला गरज नाही. खरं म्हणजे सिनेमा पण केळकर साहेब काढून देत नव्हते दिघे साहेबांचा. मला काय एवढा उशीर लागला की त्यांना ते पटत नव्हतं. मग बाळासाहेबांचा सिनेमा काढल्यानंतर मी हा काढला. त्यात पण अर्धवट उठून गेले माहित आहे ना, त्याच्यात सिनेमा सोडून गेले. आता खरा सगळा जो सिनेमा आहे तो आता पार्ट 2 मध्ये येणार पूर्णपणे. त्यामुळे सगळ्यांना धाकधूक आहे, काय हो दाखवणार, काय मी काय खोटं नाही दाखवणार, सगळं खरं खरं दाखवणार. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठाणे जिल्ह्यामध्ये आपली महायुती मजबूत आहे. एका ताकदीने आपण ही महायुती मध्ये काम करतोय. ठीक आहे, छोट्या मोठ्या गोष्टी होतात, त्याला काय आपण लगेच बघा किती ठिकाणी काय म्हणाले, मी काम करणार नाही, मी करणार नाही, हे नाही. आले सगळे लोक, सर्व लोक येतात. थोडं तिकीट मिळेपर्यंत सगळं, एकदा तिकीट मिळालं की सर्व लोक काम करतात. आज आपले गणेश नाईक, सगळी ती मंडळी, ती लोक काल फॉर्म भरायला, परवाच्या दिवशी आपण फॉर्म भरला, सगळे होते, मंदाताई होत्या, सर्वजण होते. त्यामुळे आता आपल्याला एकच काम करायचं आहे. बाकी लोकांनी सगळ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मी
एवढंच सांगेन की खरं म्हणजे काँग्रेसने 50-60 वर्ष या राज्याला अधोगतीकडे नेलं. मला सांगा 2014 पूर्वी या देशामध्ये बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, घोटाळे, रोज कुठले कुठले स्कॅम यायचे, कोळसा, चारा स्कॅम, काय काय नाव होती. 2014 नंतर एक तरी घोटाळा, एक तरी आरोप करण्याचं धाडस मोदीजींवर कोणी केलं का? कारण आपला नेता बिदाग आहे आणि जीवन सगळं जे देशासाठी अर्पण केलेलं आहे त्यामुळे त्यांना हिनवायचं, परिवाराच्या बद्दल बोलायचं, त्यांना काही शिव्या घालायच्या जातीवरून. 2014 ला केलं तुम्ही, जनता त्यांनी त्यांच्या बरोबर गेली. 2019 ला गेले. अरे विरोधी पक्ष नेत्या एवढे आकडे पण नाही आले काँग्रेसचे. विरोधी पक्ष बनायला 10% लागतात, ते पण आले, 40 आले फक्त. आणि आता 2024 ला काय होणार सांगा? सुपडा साफ होईल ना. त्यामुळे जेवढं तुम्ही मोदीजींच्या विरोधात बोलाल तेवढी जनता द्वेषाने मोदीजींच्या बरोबर जाऊन त्यांना साथ देते. कारण शेवटी मोदी द्वेषाने तुम्ही पछाडलेले आहात तुम्ही. आणि एकीकडे देश सेवा आहे आणि एकीकडे देशाला कसं बदनाम करायचं, देशाला बुडवणारे एकीकडे आणि देशाला पुढे नेणारे एकीकडे. त्यामुळे ही निवडणूक फक्त नरेश मस्के किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघापुरती मर्यादित नाही. ही निवडणूक देशाचा नेता निवडणारी आहे. ही निवडणूक देशाचा विकास करणारी आहे. ही निवडणूक देशाची प्रगती करणारी आहे. माहिती घ्या तुम्ही, 10 वर्षात किती कामं केली, किती एअरपोर्ट केले. 18, 13, 12 किलोमीटर फक्त रस्ते बनायचे पूर्वी, आता 38 किलोमीटर रस्ते पर डे मोदीजींच्या काळात बनतात. विमानतळ दुप्पट झाली. रेल्वेला तर आपल्यालाच किती पैसे दिले, 25-15 हजार कोटी रुपये. वंदे भारत आपल्याकडे सुरू झाल्या. हे सगळं विकास आहे. हा सगळा विकास जो आहे, आज अर्थव्यवस्था आपली मजबूत केली. आज आपण पाहतोय की या देशामध्ये, या देशाला जगभराने आदराने पूर्वी पाकिस्तान हल्ला करायचा. आपले प्रधानमंत्री त्यांची ती कुठली युनोची कमिटी त्याच्यामध्ये जायचं, पहिले बघा पाकिस्तान असं करतोय तसं करतोय, ह्याला समजावा त्याला समजावा. आता समजवायची भाषा बोलतात मोदीजी बोलतात आणि जग ऐकतं. भारत बोलतो आणि जग हलतो, अशी परिस्थिती आहे. पुलवामा तुम्ही केला तर आपण ते कुठलं केलं, सर्जिकल स्ट्राईक केला. त्या पाकिस्तान मध्ये त्या पाकड्यांना घुसून त्यांची जागा दाखवण्याची हिंमत मोदीजींनी केली. बाळासाहेबांचं काय स्वप्न होतं, अयोध्येत राम मंदिर बांधलं पाहिजे. मला एक दिवस प्रधानमंत्री करा, मी अयोध्येत राम मंदिर बांधतो आणि 370 काश्मीरचं कलम हटवतो, असं बाळासाहेब म्हणायचं. कोणी स्वप्न पूर्ण केलं? आपले लोक टिंगल करत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. अरे तारीख पण सांगितली, मंदिर पण बांधलं, उद्घाटन पण केलं. उद्घाटनाला जाऊ शकलं नाही, हे दुर्दैव आहे. 370चा आनंद व्यक्त करता येत नाही, हे दुर्दैव आहे. सावरकरांच्या विरुद्ध काँग्रेस बोलते, त्यांच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत नाही, हे दुर्दैव आहे. बाळासाहेबांना किती यातना झाल्या असतील त्यांच्या मनाला, जेव्हा अभिमानाने तुम्ही सांगता ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी कायम दूर ठेवलं त्या काँग्रेसला डोक्यावर घेतलं आणि आज म्हणताय मी पंजावर मतदान करणार. कुठे गेला तुमचा स्वाभिमान, कुठे गेला तुमचा अभिमान, कुठे गेला तुमचं हिंदुत्व? आज बाळासाहेबांना काय वाटत असेल? बाळासाहेब असते तर जोड्यानेच मारलंच ना. आणि म्हणून हे बेगडी हिंदुत्ववादी, आज मी त्याच्यावर प्रेसवर मध्ये बोलणार आहे, हेमंत करकरे यांना कसाबची गोळी लागली. काय दुर्दैव आहे. पाकिस्तानला जे पाहिजे तुम्ही बोलता,
पाकिस्तान जे बोलतंय ते तुम्ही बोलताय. बिर्याणी दिली, ती बिर्याणी कसाबचा अपमान होईल याचं दुःख तुम्हाला. ज्या कसाबने शेकडो निरपराध लोकांना मारलं, त्या कसाबच्या बद्दल तुम्हाला पुळका. आज ते तुम्ही करू शकता. आज असं वक्तव्य काँग्रेसकडून होत आहे आणि सर्व एकत्र आहे. मग कुठलं देशभक्ती तुमची आहे? काय तुमचं राष्ट्रप्रेम आहे? एक आता मी सर्व बोलत नाही, तर ते प्रेसमध्ये सगळं व्यवस्थित मला बोलायचं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आज राम मंदिर झालं, 370 कलम म्हटलं, आणि विकासामध्ये ज्यांनी ज्यांनी अडथळा. बरं, जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध होतं, मला सांगा आपले हिंदुस्थानी विद्यार्थी अडकले होते. हा, कोणी हिंमत केली असती? युद्ध थांबवण्याची हिंमत कोणी केली असती? 2 तास युद्ध थांबवण्याची हिंमत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. आणि आपल्या भारतीयांना आणि भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आपल्या देशात. ही देशभक्ती आहे आणि ही हिंमत आहे, हे धाडस आहे. असा डॅशिंग प्रधानमंत्री पाहिजे का थोडं उन्हाळा थोडं गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जाणारा पाहिजे? हा, आणि म्हणून आपल्याकडे एकच नाव आहे, त्यांच्याकडे नावच नाहीये. त्यांच्याकडे एकजुटीने नाव द्यायची हिंमत पण नाही, एकता पण नाही. गळ्यात गळे, पायात पाय घालून अडकतील, पडतील ते. आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही. आपल्याला एवढंच सांगतो, चौक सभा, मेळावे, सगळ्या गोष्टी होत राहतील आणि आपण ते सगळे अनुभवी आहात. परंतु आपल्याला मी सांगतो, 20 तारखेपर्यंत एकही सुट्टी घ्यायची नाही. 10 वर्षात मोदीजींनी नाही घेतली तर तुम्ही आता 20 तारखेपर्यंत घेणार नाही ना? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने पण एक पण सुट्टी नाही घेतली. त्यामुळे आता 20 तारखेपर्यंत नो सुट्टी, बिलकुल सुट्टी नाही. आपण स्वतः उमेदवार समजून आपण काम करा. आपल्याला भरपूर मागचा लीड तोडायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळा आहे, म्हणून लोकांना सकाळी 7 पासून मतदान केंद्रावर येण्याची विनंती आपल्याला करायची आहे. काही लोक गावी गेलेले आहेत, काही सुट्टीमध्ये, काही लोक जातील फिरायला. 2-3 दिवस लगातार सुट्टी लागल्यामुळे त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की बाबा कोण आपला शेजारचा गेलाय, गावी गेलाय का, फिरायला गेलाय का, त्याला संपर्क साधा प्रेमाने. असं बोलू का आला नाही तर बघतो, प्रेमाने त्याला बोलवा. गावाला असेल, लांब असेल, त्याची आणण्याची व्यवस्था आपण करू, हे पण आपण करू. शेवटी मतदान हे प्रत्येकाचं झालं पाहिजे. लोकशाहीमध्ये मतदानाला, पवित्र मतदानाला खूप महत्व आहे. तुमचं एक मत पूर्ण इतिहास घडवू शकते. आणि म्हणून ते तुमचं एक मत आहेच, आपल्याला मिळेल. परंतु आजूबाजूचे जेवढे लोक आहेत या सगळ्यांचं मतदान झालं पाहिजे. मेजॉरिटी मतदान या ठिकाणी आपल्याला मिळालं पाहिजे. यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल आपण प्रयत्न. अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो. कारण आज एवढा आपण कालची रॅली पण पाहिली, मजबूत रॅली झाली. सगळीकडे थवेच्या थवे लोकांचे होते. अगदी उशीर झाला तरी लोक थांबलेले आहेत. मग आम्ही ते रथातून उतरलो आणि गाडीत बसलो आणि गाडीत पण लोकांना भेटलो. आता दुसरा प्लॅनिंग चांगला करा, व्यवस्थित. अगदी 5 वाजता सुरू करा, 10 वाजतापर्यंत ठरलेला रूट कंप्लीट झाला पाहिजे. आणि त्यामुळे एक वातावरण निर्मिती होती आहे. फक्त माझं तुम्हाला परत एकदा सूचना आहे, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, गट प्रमुख जे कोणी असतील यांनी फक्त आदल्या दिवस, आता शेवटला जाण्यापेक्षा त्यांच्याकडे जेवढी जिम्मेदारी आहे ती आतापासूनच त्यांनी काम करायचं. कोण मतदार कुठं आहे, काय आहे, ते आतापासून त्याला आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं तर तो जाणार नाही. मतदान करून जाईल, त्याला म्हणा बाबा मतदान करून जा. मतदान केलं तर तो हक्काने विचारू शकतो, इथं हे नाही झालं, तिथं ते नाही झालं.
मतदान नाही केलं तर म्हणायचं तुम्हाला कसं काय विचारता येईल. आणि म्हणून मतदान करून जा एवढी विनंती आपण त्यांना करा. बाहेर ऑलरेडी गेले असतील त्यांना पुन्हा आणण्याची प्रक्रिया आपण करू आणि कुठं काही आपल्याला तक्रार करायला वाव मिळणार नाही. आपल्या निवडणूक प्रचार कार्यालयामध्ये सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती मिळेल. आज कुठं दौरा आहे, आज उमेदवार एकीकडे जातील, उमेदवारांनी 6च्या 6 विधानसभा फिरणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांनी सगळ्या घराघरात जायचं आहे. नगरसेवकांनी घराघरात, नगरसेवक म्हणजे आता ही निवडणूक झाली की महापालिकेची निवडणूक आहे, म्हणजे तुमची ट्रायल आहे. तुम्ही जास्ती लीड दिला की तुम्हाला तिकीट सगळं मिळेल, नाही दिला की. त्यामुळे सगळ्यांनी मनापासून काम करणं गरजेचं आहे. असे नगरसेवक नाही, पदाधिकारी पण काम नाही करते तर ते पक्ष त्यांच्यावर कारवाई करतील. त्यामुळे आपण कारवाईची वेळ येऊन द्यायची गरज नाही आपल्याला. आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे, आपलं ठरलंय ना सगळ्यांचं. नरेश मस्के काल कोणीतरी एक घोषणा दिली, बटन दबाव कसके विजय बनाव मस्के. मी बोललो एक आणखी एक करा, बोले आपकी बार फिर एक बार और पहली बार नरेश मस्के का बेड़ा कर दो पार. तसं मी पण कधी कधी आठवले साहेबांच्या बरोबर राहतो ना. अभिजितने म्हटलंय की देशासाठी आपला प्राण आणि मोदींसाठी धनुष्यबाण. एकदम भाग्य आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना, आणि संविधान बदलणार म्हणून सगळे बोंबाबोंब करतायत, ते त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून, त्यांना पराभव दिसू लागलाय म्हणून संविधान बदलणार. आनंद परांजपेने अतिशय चांगलं विश्लेषण केलं. त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाल्या, पण आपण अमेंडमेंट केल्या त्या बघा, आणि काँग्रेसने कशासाठी अमेंडमेंट केल्या त्या बघा. आणि त्या चौक सभेमध्ये हे सांगायचं, याला जिम्मेदार कोण? काँग्रेस. बाबासाहेबांना हरवलं कोणी? बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस जळकं घर आहे, लांब राहायच्या पासून. बाबासाहेबांचा जेवढा अपमान करायचा तो करता येईल तो कोणी केला? लंडन मधलं घर बाबासाहेबांचं स्मारक कोणी केलं? मोदीजींनी केलं. दिल्लीतलं त्यांचं वास्तव्य स्मारकात रूपांतर कोणी केलं? मोदीजींनी केलं. महाराष्ट्रातलं त्यांचे जे वास्तव्य आहे ते स्मारक कोणी केलं? आपल्या सरकारने केलं. हिंदू मिल मध्ये भव्य दिव्य असं मोठं जाग, मी तर सांगितलं, मी आणि देवेंद्रजी त्याशी गेलो होतो, जगाला हेवा वाटावा असं बाबासाहेबांचं स्मारक हिंदू मिल मध्ये होणार. त्यामुळे संविधान बदलणार ते तुम्हाला तिथं बोलायला लागेल. हे खोटं बोलताय, खोटं बोल पण रेटून बोल, असा प्रकारचं त्यांचं सवय आहे. आणि म्हणून तुम्ही खुला आम सत्ता, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम रहेगा. धन्यवाद. आणि या देशाचा प्राण, अरे भाई रुको, आणि एक आणखी मी सांगतो, या देशाचा प्राण बाबासाहेबांचं संविधान. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो. आपण कामाला सगळे लागलेला आहात, बिलकुल हायगाई काय करायची नाही. सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.